नात्यांची अजब कहाणी शतकांच्याही पलीकडली ही वाट जादू नगरीची मोठी विचित्र कहाणी ही दोन एक चेतावणी युवराज. रूपनगरच्या मार्गावर तुला एक युवराज आपल्या साथीदारासोबत भेटेल. ते दोघे खूप कपटी आहेत. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नकोस. कारण आहे हे रूपनगरचं मायावी जंगल. जगातल्या कुठल्याही कोपऱ्यातून इथे लोक येऊ तर शकतात, परंतु आपल्या इच्छेनुसार परत नाही जाऊ शकत. मायावी शक्ती, परंतु तू आहेस कोण? आम्ही रूपनगराच्या मायावी पथाची छाती फाडून पुढे जात राहू आणि विजेंद्र प्रतापची रक्षा करू. आम्हाला आशीर्वाद द्या महर्षी. तथास्तु. बघितलंस युवराज, आम्हाला धोका देणाऱ्याची आम्ही कशी दुर्दशा करतो ते. मागच्या वेळी आपला अश्व लपवून खूप चतुर बनण्याचा प्रयत्न करत होतास. आम्हाला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. एक तुम्हीच तर आहात ज्यांना आम्ही आपली सर्व रहस्य सांगू शकतो. आणि तुमची सर्व रहस्य आमच्या मनात सुरक्षित आहेत राजकुमारी. आपल्यासारख्या मोठ्या अधिकाऱ्यांनी या शूद्र लोकांच्या नादी लागू नये सेनापती. कलावती तुमच्या पुढे खूप शूद्र आहे. मग काय बोलत होतात तुम्ही तिच्याशी, परंतु तुझ्याशी नाही, कारण तू आमच्या मनातली मूर्ती आहेस. आता जा आणि जाऊन त्या कलावतीच्या गुप्त रहस्याची माहिती काढ. तर मग असं समज, कलावतीचं ते गुप्त रहस्य आता अभिमन्यूच्या तोंडून काढून आणणं ज्वालाच्या डाव्या हाताचं कार्य आहे. आता अभिमन्यू ज्वालाच्या या चक्रव्यूहात फसलाय. माझा सल्ला ही लक्षात ठेवा सेनापती, अन्यथा मला मारण्याआधीच आपण आपले प्राण गमवाल. राजकुमारी, काय झालं सेनापती? सर्व काही कुशलमंगल तर आहे ना? नाही राजकुमारी, महालातल्या शांततेला कोणीतरी भंग करण्याचा प्रयत्न करतंय. योग्य वेळी जर आपण पावलं उचलली नाहीत तर महालात अशांतीचं साम्राज्य पसरेल. काय? अशांतीचं साम्राज्य? परंतु असा कोण आहे जो आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेण्याचा प्रयत्न करतोय? कुमारी ज्वाला. कुमारी ज्वाला? हो राजकुमारी, आत्ताच काही क्षणांपूर्वी आमच्याकडे आली होती आणि हे जाणून घ्यायचा प्रयत्न करत होती की आपल्यात काय बोलणं झालं आहे. याचा अर्थ असा आहे की तिने आपल्या दोघांना एकत्र बोलताना पाहिलं होतं. कदाचित तिने आपल्याला पाहिलं असेल, परंतु तिने आपलं बोलणं नाही ऐकलं. जर तिने आपलं बोलणं ऐकलं असतं तर तिला हे कळलंच असतं की 3 युवराज महालाच्याच दिशेने येत आहेत. थोड्यासाठी घात झाला असता सेनापती. जर तिने आपलं बोलणं ऐकलं असतं तर तिला आमचं सत्य नक्कीच कळलं असतं की आम्ही अनाथ कलावती नाही तर राजकुमारी चंद्रमुखी आहोत. जर असं घडलं असतं तर घोर अनर्थ झाला असता सेनापती. तुम्ही ज्वालावर नजर ठेवा, कारण ती रणवीर सिंगाची सर्वात विश्वासपात्र आहे. रणवीर सिंगची विश्वासपात्र? राजकुमारी, जेव्हा आम्ही तुम्हाला त्या 3 युवराजांविषयी संदेश द्यायला आलो होतो आणि त्यानंतर जेव्हा आम्ही परत जात होतो तेव्हा आम्हाला रणवीर सिंग भेटला होता. आता आम्हाला कळलंय की सारा डाव रणवीरनेच रचलाय. त्याने ज्वालाला पाठवून
आपल्या गुप्त रहस्यांविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला असेल. अन्यथा ज्वालाला आपल्या गुप्त रहस्यांविषयी काय घेणं देणं आहे? राजकुमारी, आता आमची खात्रीच होत चाललीये की ही रणवीर सिंगची चाल आहे. आपण आदेश द्यावा, पुढे काय पावलं टाकायची आहेत. पावलं तर आम्ही आधीच टाकायला सुरुवात केली आहे. आम्ही रणवीर सिंगाच्या कक्षात जात आहोत. त्या नाठाळ रणवीर सिंगाला दाखवून देऊ की महालात त्याचं स्थान कुठे आहे ते. आम्ही आपल्या कक्षात यावं का हुजूर? कलावती, तू आमच्या कक्षात कोणत्या कार्यानिमित्त आलीयस? काही विशेष कार्य नव्हतं हुजूर. इथून चालले होते. म्हटलं आपल्या कक्षापर्यंत आलेच आहे तर आपली भेट घेतल्याशिवाय पुढे कसं जायचं? तर कलावती, तुला आम्हाला भेटायचंय. बोल, काय घडलंय? हुजूर, मला फक्त एवढंच म्हणायचंय की मला तुमची ही दयनीय अवस्था नाही पावत. तुम्हाला बघून मला त्या हरलेल्या जुगाराची आठवण येते ज्याने आपलं सर्व काही गमावलंय, तरीही पुन्हा जिंकण्याच्या खोट्या आशेने डावावर डाव खेळतच चाललाय. तुझ्या एवढ्याशा मुखातून इतक्या मोठमोठ्या गोष्टी शोभा देत नाहीत कलावती. आणि तू विसरतेस की आम्ही हरलो नाही. आम्हाला हरवण्याचा प्रयत्न केला, तोही कपटानेच. लक्षात ठेव, आम्ही आपलं जे काही गमावलंय ते सर्व एक दिवस व्याजासहित पुन्हा प्राप्त करू. मी जाणते हुजूर, म्हणून तर मला तुमच्यावर दया येते. आधी तुम्ही एकटेच पूर्ण महालाचे कर्ता धर्ता होतात. पूर्ण राज्यात तुमच्या शौर्याचा डंका वाजायचा. परंतु आता काय बोलायचं? तुमच्यासारखी वाईट अवस्था ईश्वर कोणाचीच न करो. हुजूर, तुम्ही कुणा ज्योतिषाला भेटून आपलं भविष्य का नाही जाणून घेत? आमचं भविष्य आम्ही स्वयं आहोत कलावती. आणि नाही आमचा परमेश्वरावर विश्वास आहे, ज्याला कोणी नाही पाहिलं. बघशील, एक दिवस आम्ही आमची गमावलेली प्रतिष्ठा पुन्हा प्राप्त करू. ते तर मी जाणते हुजूर, परंतु तुम्ही तुमची गमावलेली प्रतिष्ठा कधी प्राप्त कराल ते अजिबात माहित नाही. तुम्हाला महालात येऊन इतका काळ लोटला, परंतु तुम्ही अजूनही इकडे तिकडे भटकतच आहात. काय संपूर्ण दिवस महालात माशा मारत बसणं आता काय हे तुमच्या आवडीचं काम झालंय? कलावती, आपली पायरी ओळखून राहा, नाही तर तुझ्यात पेंढा भरून महालाच्या दारी तुझा पुतळा उभा करेन. क्षमा करा हुजूर, मी तर तुमच्यावर दया दाखवत होते. तुम्ही असं नका समजू की मी तुमची खिल्ली उडवत होते. तुम्ही क्रोधित तर का हो हुजूर? मी तुमची शुभचिंतक आहे. नकोय आम्हाला तुझ्यासारखी कोणी शुभचिंतक. आमच्या जखमांवर मीठ चोळून खूप आनंद होतोय ना तुला? आणि आम्ही पाहतोय तुझ्या डोळ्यात षड्यंत्राचे भाव दिसतायत. चालती हो या क्षणी इथून. असं नको व्हायला की रणवीर सिंगच्या हातून एका अनाथ कन्येचा वध व्हावा. तर मग मी येते. नाहीतर एका अनाथ कन्येच्या हत्येचं पाप तुम्हाला लागेल. येते. रणवीर सिंग, आज ही तुला जागा करून गेलीये. आता लवकरात लवकर आम्हाला या महालात आपल्या शत्रूंना मृत्यूच्या शय्येवर झोपवायलाच हवं. सरकार, मला तर अजूनही कळत नाहीये की तुम्ही कलावतीशी काय बोलणार. मंगू, मी लहान बालक थोडाच आहे ज्याला एवढंही कळू नये. आता राजवीरच्या कक्षातून बाहेर पडून कलावती जशी माझ्या समोर येईल, मी तिला जाऊन विचारेन, कशी आहेस कलावती? सरकार, असं नाही. अहो, प्रेमाने म्हणा, कलावती कशी आहेस कलावती? असं, कलावती कशी आहेस? ठीक आहे, बरोबर, अगदी असं. परंतु सरकार, जर तिने उत्तर नाही दिलं तर तुम्ही काय करणार? अरे, उत्तर कशी नाही देणार? जेव्हा मी प्रेमाने तिला म्हणेन तेव्हा लाजून म्हणेल ती, मी बरी आहे, धुवा
सिंग तुम्ही कसे आहात? नाही सरकार, कलावती तुमच्यावर क्रोधितही होऊ शकते ना. परंतु का जेव्हा तिचं माझ्यावर इतकं प्रेम आहे तर ती माझ्यावर क्रोधित का होईल? आतापर्यंत तर तिला ही कळलं असेल की मी किती शक्तिशाली आहे. जर ती कांशीला तुम्हा दोघांच्या गालावर बसली असती ना मग कळालं असतं तुम्ही दोघे तर परलोकातच पोचला असता. अहो ते सर्व तर ठीक आहे सरकार, परंतु तुम्हाला या मुलींच्या नखऱ्यांविषयी नाही माहित. जेव्हा या मुलीला पत्ता लागतो की कोणी त्यांच्या प्रेमात पडलंय तेव्हा या भाव खायला लागतात, नखरे दाखवायला लागतात सरकार, त्या गर्विष्ठ बनतात सरकार. असं मग आता काय करायचं? काही नाही सरकार, कलावती देवी जर तुमच्यावर क्रोधित झाल्या तर तुम्ही थोड्या वेळासाठी मौनव्रत धारण करा ना. मौन व्रत हे काय असतं? अहो सरकार, मौन व्रतचा अर्थ आहे शांत राहायचं. ते काहीही म्हणू, तुम्ही फक्त हसून ऐकत राहायचं आणि मग सरकार बघत राहा, त्या तुमच्याकडे अशा 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 आकर्षित होतील. हळू हळू अशी 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 आकर्षित होईल. जर तुम्ही हसत हसत सर्व काही सहन केलं ना तर मग समजा की कलावती देवी तुमच्याशी विवाह करण्यासाठी उतावीळ होतील. तू कलावती आहेस का? नाही. मूर्ख, मला तर वाटतंय की कलावती आजच माझ्याशी विवाह करण्याचा हट्ट न धरव. जर असं झालं तर मी काय करणार? अजून तर पिताश्रींची ही या विवाहासाठी परवानगी घ्यायची आहे. गप्पा. म्हणजे सरकार, पिताश्रींना याविषयी काही नाही सांगायचं, कारण पिताश्री तुमचा विवाह राजकुमारी चंद्रमुखीशी करणार आहेत ना. जर त्यांना कळलं की तुम्ही तुमचा विवाह कलावतीशी करणार आहात तर ते दुःखी होतील आणि तुम्ही कायम कायम साठी राजकुमारी चंद्रमुखीला गमावून बसाल. हे काय बोलतोयस मूर्ख? काय बोलतोयस हे? मी तुम्हा दोघांना सांगितलं होतं ना की कलावती आणि राजकुमारी चंद्रमुखी दोघींची विवाह करू. जर मी राजकुमारी चंद्रमुखी शिवाय जगू शकत नाही तर कल्लो शिवाय मरू शकत नाही. कल्लो? कलावती सरकार, कलावती येते. कलावती कलावती कल्लो कल्लो. काय झालं? नाही नाही, मी नाही जाणार. मी कांचीलात नाही खाणार. हा सरकार, नाही खाणार. नाही नाही सरकार, जा आम्ही जा आहोत. ना, जा ना. कांचीलात देईल ती. जा, 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 जा. जा, 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, जातो मी. परंतु तुम्ही दोघे जास्त दूर नका जाऊ. कांचीलात दिल्याचा आवाज आला की मला वाचवायला या. हो, हो, नक्की. हा, नक्की नक्की ठीक सरकार. आहे. कल्लो धुआ धुआ खेळ प्रेमाचा खेळू हा. धुआ धुआ खेळ प्रेमाचा खेळू हा. चंगू, हं? आज सरकारांशी खोटं बोलून आपण फसलो. आज माहित नाही आपल्या सरकारांची कलावती काय दुर्दशा करणार आहे. धुआ धुआ कलावती कलावती कशी आहे? मी तर ठीक आहे, परंतु तुम्हाला बघून असं वाटतंय की कालची कांचीला तुम्ही अजून विसरला नसाल. कांचीलात मला तर काही आठवत नाही. काय? काल मी तुमच्या कांचीलात लगावली आणि तुम्ही इतक्या लवकर विसरलात सुद्धा? तू त्याला कांचीलात म्हणतेस, परंतु ती तर तुझ्या प्रेमाची पहिली भेट होती कलावती. जेव्हा तुझे कोमल हात माझ्या गालावर पडले ना तेव्हा असं वाटलं की तू माझ्या गालांचे गालगुच्चे घेतेस. असं तर तुम्ही इतके शक्तिशाली आहात की इतक्या शक्तीने लावलेली कांचीलात तुम्हाला कळली सुद्धा नाही. काय आहे ना की मी राजपूत आहे. जोपर्यंत माझ्या शरीरातून रक्त येणार नाही ना
तोपर्यंत मला काही झालंय हे कळतच नाही. हा मूर्ख तर आमच्या मागे हात धुवून लागलाय. कळत नाही की याच्यापासून सुटका कशी करून घ्यायची. काय विचार करतेस कलावती? जर तुझा विश्वास नसेल बसत तर तू याविषयी माझ्या पिताश्रींनाही विचारू शकतेस. नाही, मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही खूप बलवान आहात. मी तर लहानपणापासून बलवान आहे. जेव्हा मी एवढा अगदी बाळ होतो ना, तेव्हा मी जंगलात एक साथ 2-2 वाघांची शिकार केली होती. 2-2 वाघांची. काय? नाहीतर काय, माझ्या पिताश्रींच्या कक्षात जेवढ्या हिंस्र पशूंची कातडी टांगली आहेत ना, त्या सर्वांचा शेवट कुणी केला आहे? हा, कुणी केलाय? मीच तर केलाय. मीच. काय हे तुम्ही खोटं तर नाही बोलत आहात ना? घ्या, मी तर आपल्या जीवनात नेहमी सत्यच बोलत आलोय. आता काही दिवसांपूर्वी मी रात्रीच्या वेळी अंधारात जंगलात अडकलो होतो. मी कोणा प्राण्याचं गुरगुरणं ऐकलं. मी त्याला एक शेळी समजून बगलीत दाबून धरलं आणि उचलून महालात घेऊन आलो. आणि उजेडात पाहिलं तर तो चित्ता होता. मी त्याला पाहताच त्याचा खात्मा केला. मला तर तुमच्या शक्तीविषयी काहीच माहित नव्हतं. मी तर समजत होते की तुम्ही अख्खा दिवस महालात नुसते फिरतच राहता. तुम्ही मला हे आधी का नाही सांगितलं की तुम्ही इतके पराक्रमी आहात? मी माझीच प्रशंसा कशी काय करणार कलावती? परंतु तुला या महालात कोणाला घाबरण्याची गरज नाही. ठीक आहे. काय तुम्ही माझं एक काम कराल? आदेश तर दे. 1000 कामे केली जातील. परंतु काम काय आहे? तुम्हाला एके दिवशी माझ्या समोर पकडून आणावा लागेल एक वाघ. तेव्हाच मी तुमच्या विषयी काही विचार करू शकते. का घाबरलात? मी तर तुझी गंमत करत होतो. हो खरंच. मी आपल्या पिताश्रींना नाही घाबरत तर वाघाची काय पिशाद आहे. मी जंगलात जाईन आणि त्याला पकडून तुझ्या समोर उभा करीन. ठीक आहे, तर मग मी तुमची प्रतीक्षा करेन. ठीक आहे. वाघ? कसला वाघ? कुठला वाघ? मी तर वाघाचं चित्रही नाही पाहिलं. काय झालं? काय झालं सरकार? तुमचा सुंदर चेहरा असा का पडलाय? जेव्हा तुम्ही दोघे माझं पूर्ण बोलणं ऐकाल ना, तर तुमचं कोल्ह्यासारखं तोंडही भीतीने काळं पडेल. कलावती म्हणाली की शीघ्र तुम्ही दोघे जंगलात जाऊन एक वाघ पकडून घेऊन या. हो, वाघ. आता तुम्ही दोघांनी लवकर वाघ पकडून नाही आणला तर तुम्हा दोघांना मी जंगलातल्या पशुसमोर भोजन म्हणून सोडून देईल. ओढू नका. आणि तात्काळ जाऊन माहिती काढा की जंगलात कोणत्या भागात अधिक वाघ राहतात. जा. युवराज, युवराज. मंगला, मंगला तू? हो, मी तुम्हाला स्वतंत्र करायला आले. याआधी की मी तुम्हाला स्वतंत्र करेन, मला काही जाणून घ्यायचंय की तुम्ही मला जे वचन दिलं होतं ते तुम्ही विसरलात तर नाही ना? लक्षात आहे, आमच्या सर्व काही लक्षात आहे. इथून बाहेर पडल्यावर आम्ही जिथेही जाऊन पोहोचू, आपल्या गमावलेल्या सर्व शक्ती परत मिळवू. एकदा का त्या शक्ती परत मिळाल्या
की आम्ही रणवीर सिंगचं शिर धडा वेगळं करू. आणि त्याचं वाहणारं रक्त पाहून मंगलाचा आत्मा तृप्त होईल. आता तुम्ही इथून शीघ्रतेने पश्चिम दिशेला पुढे जात राहा. मार्गात अनेक मायावी शक्ती येतील, परंतु घाबरू नका. न थांबता पुढे जात राहा. आम्ही तुझ्या मार्गदर्शनाचं पालन अवश्य करू मंगला, परंतु विश्वास बाळग की आम्ही एक दिवस रूपनगरात अवश्य परत येऊ. जरी मृत्यूही आला तरी तुझं वचन पूर्ण करूनच मृत्यूला गळ्यातील हार बनव. मंगलाच्या सदिच्छा मार्गात तुमचं अवश्य रक्षण करतील युवराज. आता आणखी उशीर करू नका. सैनिकांच्या भोजनात निद्रेची बुट्टी मिसळून आले मी. ते सर्व सैनिक निद्राधीन झालेत. याआधी की कुणी जागं होईल, नव्या युद्धासाठी पश्चिम दिशेने कूच करा युवराज. आई भवानीची कृपा तुझ्यावर सदैव राहील. नाही, हे संभव नाहीये. आमचं कारागृह तोडून कोणीच पळू शकत नाही. परंतु विजेंद्र प्रताप सिंग पळून गेलाय रणवीर. मला तशी गुप्त बातमी मिळालीये. असत्य बोलतोय तुझा गुप्तहेर. किंवा मग त्याच्या नेत्रांना कसला तरी भ्रम झाला असेल. इतके पहारेकरी असताना तिथून कुणीही पळून जाऊ शकत नाही. असं समजलंय की ज्यावेळी विजेंद्र प्रताप सिंग पळून जात होता त्यावेळी तुझे सारे विश्वासू सैनिक अगदी आरामात घोर निद्रेत लीन होते. नाही, असं कधीच घडू शकत नाही. विजेंद्र सिंगाच्या देखरेखीसाठी आम्ही ज्या सैनिकांना नियुक्त केलं होतं ते सर्व आमचे विश्वासपात्र आहेत. मग त्यांच्याकडून अशी चूक कशी घडू शकते? ही चूक नाही, मला तर एक षडयंत्र वाटतंय रणवीर. षडयंत्र? कसलं षडयंत्र? गुप्त बातमी अशी आहे की सर्व सैनिकांच्या रात्री भोजनात कुणीतरी निद्रेची बुटी मिसळली होती, जिच्या प्रभावाने सर्व सैनिक मूर्छित होऊन पडले. जर हे सत्य आहे तर कोण आहे तो अभागी ज्याचा मृत्यू आमच्या हातून लिहिलाय? शीघ्र सांग ज्वाला, नाही तर क्रोधाने आम्ही वेडे होऊन जाऊ. शांत हो रणवीर. ज्वालाचे नेत्र शीघ्रतेने त्याची माहिती काढतील की कोण आहे तो ज्याने तुझा विश्वासघात करण्याचा प्रयत्न केला. तू मला थोडा वेळ दे रणवीर. वेळ तर आता आमची वाईट आलीये ज्वाला. एक तो महामंत्री वीरेंद्र सिंग आधीच आमचा शत्रू बनून बसलाय, आणि इतकंच नाही, विजेंद्र सिंगचं आमच्या कारागृहातून फरार होणं आमच्यासाठी एक नवं संकट बनलंय. मला वाटतंय की तू अगदी तात्काळ त्या मंगलाला जाऊन भेटावंस, कारण की तिची परीक्षा घेतल्यावरच कळू शकेल की तुझ्याशी हा विश्वासघात कोणी केलाय. योग्य बोलतेस तू. कारागृहात विजेंद्र प्रताप सिंगचं कार्य मंगला एकटीच पाहत होती. खूप लालची आहे मंगला. शक्यता आहे की यात तिचाही हात असेल. आम्ही आत्ताच तिची अग्निपरीक्षा घ्यायला जातोय. आता मी अन्न आणि जल तेव्हाच ग्रहण करेन जेव्हा युवराजची माहिती कळेल, नाहीतर मी इथेच रडून रडून आपले प्राण त्यागेन. बंद कर आपलं हे नाटक, कपटी स्त्री. सांग, तू विजेंद्रला आमच्या कारागृहातून पळून लावण्याचं धाडस कसं केलंस? हे तुम्ही काय बोलताय हुजूर? मी तर सैनिकांना ओरडून ओरडून निद्रेतून जागा केलं होतं. यात माझा काय दोष? दोष केवळ तुझाच आहे. तू अवश्य आमच्या सैनिकांच्या भोजनात मूर्छित करणारी गुटिका मिसळली असशील. मी आपल्या आईची शपथ घेते हुजूर, मी असं काही केलं नाहीये. म्हणजे तू अशी ऐकणाऱ्यातली नाहीयेस. आपला अपराध स्वीकार कर, नाही तर तुझ्या या शरीराचे तुकडे तुकडे करून मी फेकून देईन. कपटी सेविके, हवं तर तुम्ही माझे तुकडे तुकडे करून टाका, परंतु मी मृत्यू समय खोटं नाही बोलणार हुजूर. एक वार पुन्हा एकदा विचार कर मंगला. जीवन केवळ एकदाच मिळतं. जर तू आपला अपराध स्वीकार केलास तर कदाचित आम्ही तुला या क्षणी क्षमा करू, परंतु जर अशाच प्रकारे खोटं बोलत राहिलीस तर तुझा मृत्यू निश्चित आहे. सांग, कुठे आहे तो युवराज? हुजूर, विजेंद्र प्रताप सिंग पूर्व दिशेला पळाला होता. या व्यतिरिक्त मला काही माहित नाही. आता उचला तुमची तलवार आणि तुकडे तुकडे करून टाका माझे, कारण मंगला सर्व काही सहन करू शकते, परंतु खोटा आरोप नाही. या क्षणी आम्ही विजेंद्र प्रताप सिंगला शोधण्याच्या कार्यात गुंतलोय मूर्ख, म्हणून तुला जीवनदान देतोय.
असं न हो की आमचा क्रोध आमचा संयम संपवेल. तू चालती हो इथून. जरा थांब. मंगला, जर आजपासून तू अशी कुठलीही चूक केलीस तर आम्ही तुला सरळ नरकात पाठवून देऊ. दूर हो आमच्या नजरेसमोरून. सैनिकांनो, त्या युवराजाला कुठूनही पकडून आणा. लक्षात ठेवा, तो अजूनही आपल्या सीमांपासून फार दूर जाऊ शकला नसेल. जा निघा. मंगला, अभय, अभय, खूप चतुराईने मी आपले प्राण वाचवून आले. रणवीर सिंगला माझ्यावर संशय आलाय. काय? हे तर खूपच वाईट झालं. रणवीर सिंग तुला कधी मारू शकतो. हो, जर भाग्याने माझी साथ दिली नसती तर त्या राक्षसाने कधीच माझे प्राण घेतले असते. आता मी काय करू? चारही बाजूंनी मला स्वतःचा मृत्यूच दिसू लागलाय. घाबरू नकोस मंगला. जोपर्यंत मी जिवंत आहे तुला मरू नाही देणार. माझा सल्ला ऐक, निघून जा. तू तत्काळ रूपनगर सोडून निघून जा. ठीक आहे, घरी जाऊन मी आत्ताच आपली काही वस्त्र आणि मौल्यवान आभूषणं घेऊन येते. त्यानंतर मी कायमचंच रूपनगराला सोडून निघून जाईन. परंतु जाण्याआधी अर्धी आभूषणं घरातच सोडून जा, नाहीतर. अभय, तूही? किती मूर्ख आहे रणवीर सिंग. मंगला तो वायू आहे ज्याला पकडणं तुलाच काय, तुझ्या पूर्वजांनाही शक्य नाही होणार. रणवीर सिंग, रणवीर सिंग, आमच्यापासून वाचून खूप दूर पळून जाणार होतीस ना तू. घाबरू नकोस, आम्ही तुला कायमचंच दूर पाठवायला तर आलोय. नाही नाही हुजूर, नाही नाही मृत्यूची ही भीती तुझ्या मनाला तेव्हा का नाही वाटली, दुष्ट स्त्री? नाही हुजूर, जेव्हा तू आमच्याच विरुद्ध षडयंत्र रचत होतीस. मला क्षमा करा, मला क्षमा करा. माझी काही चूक नाहीये. मला क्षमा करा, मला क्षमा करा. नाही, मला क्षमा करा हुजूर. आता ना तू पुढे जाऊ शकत नाही मागे. मी काही नाही केलंय. आता तू इथून केवळ यमलोकीत जाशील. नाही. अशाच प्रकारे एका एका षडयंत्र रचणाऱ्याचे प्राण हरण करू आम्ही. परंतु कळत नाही तो युवराज आमच्या सैनिकांच्या तावडीतून सुटून कुठे गेलाय. तो बघा,
आता तरी तेच होता. बहुतेक वर गेलाय. चला. रणवीर सिंग, जर तू इथे असतास तर आपल्या सैनिकांची ही दुर्दशा बघून अश्रू ढाळत बसला असतास. लवकरच तुझा रक्तपात करण्याची वेळ आलीये. विजेंद्र प्रताप सिंगने आमच्या सैनिकांना यमसदनी पाठवलं. हे कसं शक्य आहे? आमच्याच राज्यात कुणी आमच्या सैनिकांना नाही मारू शकत. परंतु तुझे सैनिक मारले गेल्यात रणवीर. रूपनगराच्या सीमेजवळ काळ्या नदीत त्या सैनिकांची प्रेतं सापडली आहेत ज्यांना तू विजेंद्र प्रतापचा शोध घ्यायला पाठवलं होतंस. जर हे सत्य असेल तरीही हे आम्हाला असत्यच वाटतंय. भले एक निशस्त्र युवराज आमच्या इतक्या सगळ्या सैनिकांना कसा मारू शकतो? अवश्य कुणीतरी त्याची सहायता केली असणारच. नाही रणवीर, नाही. विजेंद्रची सहायता करणाऱ्या त्या दुष्ट मंगलाला तर तू आधीच समाप्त केलंयस. मग रूपनगराच्या जंगलात त्याची साथ कोण देईल? विजेंद्र सिंगने आपल्या बाहुबळानेच आपल्या सैनिकांना धारातीर्थी पाडलंय. ही गोष्ट 16 आणि सत्य आहे रणवीर. जर हे सत्य आहे तर एक सत्य आणखीन एक ज्वाला. आमच्या सैनिकांना मारून त्या विजेंद्र प्रताप सिंगने आपल्या मृत्यूला स्वतःच आमंत्रण दिलंय. आता तो केवळ आमचा पळून गेलेला कैदीच नाही तर आता तो आमचा शत्रू बनलाय आणि शत्रूचं शिर धडा वेगळं करणं आमचं प्रथम कर्तव्य आहे. परंतु तू तुझ्या कर्तव्याचं पालन कसं करशील? का तू विजेंद्र प्रताप सिंगला पकडायला स्वतःच जाशील? नाही ज्वाला, यावेळी आम्ही महाल सोडून जाण्याचा मूर्खपणा नाही करणार. परंतु त्या विजेंद्र प्रताप सिंगवर आम्ही सदैव दृष्टी ठेवू. कारण त्याचं रक्त सांडायला यावेळी आम्ही आपलं रक्त पाठवू. आपल्याच रक्ताला? हो ज्वाला. परमवीर सिंग आमचा लहान भाऊ आहे. आमच्या दोघांच्या धमन्यातून वाहणारं रक्त एकच आहे. म्हणून आता आमच्या सोबत विश्वासघात नाही होणार. विजेंद्र प्रताप सिंगाला थोपवण्यासाठी आता आम्ही आमच्या लहान भावाला पाठवू. जर असं घडलं तर विजेंद्र प्रताप कधीच रूपनगराच्या जंगलाच्या बाहेर पडू शकणार नाही. जर आदेश असेल तर मी स्वतः तुझ्या भावाजवळ तुझा संदेश पोचवीन रणवीर. अवश्य. मंगलाच्या विश्वासघातानंतर आम्ही महालात तुझ्याशिवाय कोणी दुसऱ्यावर विश्वास नाही ठेवू शकत ज्वाला. जा, परमवीर सिंगला हा संदेश दे की आम्ही तात्काळ त्याला महालात बोलावलंय. हुजूर, आपण काय सुवर्ण योग आहे. पूर्व मंत्री वर्यानंतर महालात आपलंही दर्शन होतंय. खूपच आनंदाची गोष्ट आहे ही. असं वाटतंय भावाला भावाची आवश्यकता पडली तर. माझा भाऊ रणवीर सिंग या महालात एकटा पडला होता म्हणून त्यांची साथ देण्यासाठी मी इथे आलोय कलावती. का नाही येणार हुजूर? जर संकटकाळी भाऊच भावाची साथ नाही देणार तर मग कोण देणार? परंतु इतक्या सहजतेने तुम्ही तुमच्या भावाची कसलीच मदत नाही करू शकणार हुजूर. का? मला माझ्या भावाची मदत करण्यापासून कोण अडवेल? संकटकाळी जेव्हा सर्व दूर होऊन जातात तेव्हा रक्तच रक्तासाठी धावून येतं. मी जाणते हुजूर, परंतु तुम्हाला हे नाही माहित की या क्षणी तुमचे भाऊ स्वतःच शक्तिहीन आहेत. महालाची सूत्र या क्षणी कुण्या दुसऱ्याच्याच हातात आहेत. तर मग तुम्ही त्यांची कशी काय मदत करणार?
ज्यांचे हात आधीच छाटले गेलेत. मला समजत नाहीये कलावती की तू माझ्या भावाच्या वाईट काळावर थट्टेने हसतीयस की मग दुःख प्रकट करतीयस. परंतु मी इतकंच जाणतो की जर माझ्या भावाचे हात छाटले तर जीवनभर मी आपल्या हातांनी त्यांची सेवा करत राहीन. परंतु मी जिवंत असताना आपल्या भावाला कोणत्या अडचणीत राहू देणार नाही. वा हुजूर, तुमचं हे समर्पण पाहून मला प्रभू रामचंद्रांचे भ्राता लक्ष्मणांची आठवण आली. फरक केवळ एवढाच आहे की लक्ष्मण महालातून वनात गेले होते आणि तुम्ही वनातून महालात आलात. मी तोपर्यंत हा महाल नाही सोडून जाणार जोपर्यंत माझा भाऊ अडचणीतून मुक्त होणार नाही. जर त्याने मला आधीच सांगितलं असतं तर महालात चाललेल्या या राजनीतीत त्याची मदत करायला मी कधीच आलो असतो. आता खूप उशीर झालाय हुजूर. पाणी अगदी डोक्यावरून गेलंय. तुमच्या भावाची बुडती नाव वाचवणं आता खूप कठीण आहे. नाहीतर असं व्हायचं की भावाला वाचवण्याच्या नादात कुठे तुम्ही आपलीच नाव ना डुबवाल. जर आमच्या भावाच्या जीवनाची रक्षा करता करता आमचे प्राण जरी गेले ना कलावती, तरीही आम्हाला आनंदच होईल. कारण विधाता एका भावाला दुसऱ्या भावाची रक्षा करण्यासाठी जन्माला घालतो. आता मी अस्वस्थ झालोय. माहित नाही संकटाने भरलेलं त्याचं जीवन मी कसं पाहू शकेन. बरं तर मी येतो. सांभाळून जा हं, हुजूर. कलियुग आहे. कलियुगात कधी कधी भाऊच भावाचा शत्रू बनतो.